श्री स्वामी समर्थ. गर्भसंस्कार, गर्भवती स्त्री आणि मोबाईल. आजच्या युगातील सर्वात महत्त्वाची निवड ही मोबाईल झालेली आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचे जीवन मोबाईलशिवाय अपूर्ण आहे. मोबाईलचे जसे अनेक लाभ आहेत तसेच त्यामुळे हानीही आहे. मोबाईलचा वापर करताना त्यातून विद्युत चुंबकीय लहरी बाहेर पडतात आणि त्याचा संपर्क मेंदूच्या पेशीशी येतो. मोबाईलचा सतत वापराने या पेशींना इजा होऊन त्याचा परिणाम मेंदूच्या क्रियाशीलतेवर होऊ शकतो. आता प्रश्न येतो, गर्भवतीने मोबाईल वापरूच नाही का? मोबाईलचा वापर जास्त वापर तर उपद्रव निर्माण करणारा आहेच, मात्र थोड्या काळासाठी सुद्धा मोबाईल वापरताना पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्यात. मोबाईलवर बोलताना कमी रेंज असेल तेथे न बोलता जास्त रेंज असणाऱ्या भागात जाऊन बोलावे, कारण कमी रेंज असेल तेव्हा मोबाईल जास्त लहरी बाहेर सोडतो. मोबाईलवर बोलताना मेंदूच्या जास्त जवळ मोबाईल धरू नये. शक्यतो लाऊडस्पीकर किंवा इयरफोन वापरावे. शक्यतो मोबाईलवर बोलण्याऐवजी SMS चा वापर करावा, कारण मी हे सर्व अनुभवातून बोलत आहे. कारण हे 9 महिने तुमच्याकडे खूप चांगलंही करू शकता आणि तुमच्या बाळाला आजारही तुम्हीच बनवू शकता, असे हे 9 महिने तुमच्याकडे आहेत. कारण सतत मोबाईलचे वापर किंवा तुम्ही जे पिक्चर बघता त्याच्यामध्ये मारामारी किंवा भावनिक काही गोष्टी येतात, तर त्याचा परिणाम बाळावर होत असतो. त्यामुळे बाळ चिडचिडे किंवा खूप भित्रे किंवा खूप काहीतरी मोबाईलच्या जास्त वापरामुळे बाळाच्या डोळ्याला किंवा मेंदूला इजा पोहोचू शकते आणि पुन्हा आयुष्यभर आपल्याला हॉस्पिटलच्या फेऱ्या कराव्या लागतात. त्यासाठी आज तुमच्याकडे फार महत्त्वाचा आणि सुवर्ण संधी असलेला हा काळ आहे. तुम्ही तुमच्या बाळाला खूप सुंदर, शांत, सुस्वभावी असेही बनवू शकता आणि खूप चिडचिडे किंवा सतत आजार निर्माण करणारे हे तुम्हीच करू शकता. तरी जास्तीत जास्त मोबाईलपासून दूर राहून झोपताना मोबाईल डोक्याजवळ न ठेवता दूर ठेवावा, पोटाजवळ ठेवू नये. व रात्री झोपताना दिवसभर आपण जे केलो त्याचा आढावा घ्यावा सत्कर्माचा. जास्तीत जास्त देवाचं नामस्मरण करा, ध्यान करा, प्राणायाम आणि ओंकार ह्या ध्यानामुळे डिलिव्हरीसाठी खूप फायदा होतो. तरी योग्य ते काळजी घेऊन तुम्ही तुमच्या बाळाला खूप सुंदर असे घडवा. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा.